कोविशिल्ड वॅक्सिनमुळे हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक होतो का? म्हणजे कोविशिल्ड वॅक्सिन जर आपण अगोदर घेतलेली असेल तर आता आपल्याला ब्रेन स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येत आहे का? तर हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की तुम्ही जर 4-5 दिवसाचे न्यूजपेपर पाहिले असतील तर त्याच्यामध्ये कोविशिल्डमुळे हार्ट अटॅक येतो ही बातमी प्रकर्षाने आपल्याला जाणवते. आणि का बातमी येते तर इंग्लंडमध्ये जेमी स्टॉक नावाचा एक माणूस आहे, त्याला ब्रेनच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स झाले कोविशिल्ड वॅक्सिन घेतल्याच्या नंतर. त्याला पहिल्या वेळेस झालं, दुसऱ्या वेळेस झालं आणि तिसऱ्या वेळेस झाल्यानंतर मग मात्र त्यांनी ब्रिटनच्या न्यायालयामध्ये केस दाखल केली. आणि ब्रिटनच्या न्यायालयामध्ये केस दाखल केल्यानंतर कोर्टच्या प्रोसिडिंग्समध्ये कोविशिल्ड वॅक्सिन ज्या कंपनीनं तयार केलेली होती ॲस्ट्राझेनेका, ह्या कंपनीनं तिथं मान्य केलं की काही प्रमाणात, खूप काही प्रमाणामध्येच ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचे म्हणजे जे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर आता हा मुद्दा जेव्हा मीडियामध्ये आला तेव्हा मग भारतीय लोकांना तर 1 अरब 70 कोटी लोकांनी कोविशिल्ड वॅक्सिनचे 1, 2 आणि 3 डोस घेतलेले आहेत. म्हणजे सर्व मिळून डोसेसची संख्या तितकी आहे 1 अरब 70 कोटी. तर पहिला डोस, दुसरा डोस आणि बूस्टर डोस तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 3 डोस घेतलेले असतील. तर ह्या वॅक्सिनमुळे असं होतंय. हे कशामुळे होतंय तर ही वॅक्सिन घेतल्याच्या नंतर काही खूप कमी प्रमाणात लोकांमध्ये एक सिंड्रोम दिसतो, त्याला म्हणतात TTS. TTS म्हणजे थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम. ओके, तर हे लक्षण दिसतं आणि ते वॅक्सिनमुळे होत असल्यामुळे त्याला आपण वॅक्सिन इंड्यूस TTS असं म्हणतो. तर हे लक्षण बऱ्याचशा लोकांमध्ये इंग्लंडमध्ये जाणवलं आणि अशा 51 लोकांनी कोर्टमध्ये केस दाखल केलेली आहे. तर हे झालं त्याचं हे. तर TTS म्हणजे काय? TTS मीन्स थ्रोम्बोसिस. थ्रोम्बोसिस याला आपण मराठीत म्हणलं की रक्ताच्या गाठी होणे. आणि ही गाठ झाल्यामुळे हृदयाला ज्या रक्तवाहिन्या सप्लाय करतात त्याच्यामध्ये ते घट्ट रक्त होते आणि रक्त सप्लाय होत नाही, ज्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो. ब्रेन स्ट्रोकच्या संदर्भातही सेम असंच होतं. तर हे TTS सिंड्रोम वॅक्सिन इंड्यूस असतं आणि वॅक्सिन घेतल्यानंतर लोकांना होतं. ठीक आहे. तर आता भारतीयामध्ये म्हणजे आपल्यामध्ये घाबरण्याची काही स्थिती आहे का? तर पहिली गोष्ट, हे जे प्रकरण झालेलं आहे ते इंग्लंडमध्ये झालेलं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे ज्या 2020ला आपण वॅक्सिन्स चालू केली होती, म्हणजे ह्या 4 वर्षामध्ये ज्या डेथ्स हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकच्या असतील त्या डेथचं ऑडिट केल्यानंतरच आपण खात्रीशीर सांगू शकतो. कंपनी जरी व्हेरी रेअर म्हणत असली तरी एक्झॅक्टली किती टक्के लोकांमध्ये झालंय हे मात्र आपल्याला ते डेथचं ऑडिट केल्यानंतरच समजेल. सध्या तर आपण कंपनीनं जो त्यांनी माहिती पुस्तकं दिलेली होती कोविशिल्ड वॅक्सिनच्या सोबत, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच मान्य केलेलं होतं की व्हेरी रेअर म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये लोकांना हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.